नमस्कार. चाललोय आज आपण भिवघाटला. माझ्यासोबत आजी आहे. कोंबडा आपला आज कापायचा आहे, त्यासाठी आपण चाललोय भिवघाटला. भिवघाटची यात्रा सध्या सुरू आहे म्हसोबाची, आणि आखाड महिना असल्यामुळं तिथं बोकड आणि कोंबडा कापला जातोय. तर आज आपला कोंबडा आहे, नक्की व्हिडिओ बघा. तर तुम्ही बघू शकताय आपण आलेला आहे भिवघाटला. भिवघाटचा जो खालचा घाट माझा तिथं आला आहे. इकडे तिकडे तुम्ही बघू शकता तुफान अशी गर्दी आहे. मला वाटते एक 1,500 ते 2,000 लोक तरी सध्या इथं आले असतील. इकडे बनवायचा कार्यक्रम सुरू आहे. इथं आता 2 व्हीलर पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग आहे, रोडवरच केलं जाते. घाट जिथं संपते तिथं हा विषय सध्या सुरू आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपला कोंबडा कापायचा कार्यक्रम घेऊया. आलेल्या कोंबडा कापायला आज मला घेऊन चाललाय बरं का. इथं आता बघा कोंबडा आणि बोकड कापायची गर्दी सुद्धा इथं भरपूर आहे. कार्यक्रम सुरू आहे. अस्सलामुअलैकुम भाई. सचिन भाई आपल्याला इथे गाठ पडले, इथं तोडायला हे आहे बरं का. सचिन भाई आपला भिवघाटमध्ये तुम्ही आला तर हे आपलं करगणीच भाई आणि सचिन यांच्याकडे तुम्ही यायचं आहे बरं का. आल्या तर इथं किती कोंबडं कापते दिवसभरात? 200. आणि बोकड 50. रोजचाही कार्यक्रम सुरू आहे म्हणा की. भिवघाटला मंगळवार, शुक्रवार आणि रविवार ह्या 3 दिवस चालत असतोय. आणि शेवटचा रविवार राहिलेला आहे ह्या आखाड्यातला. आणि सोमवारी बंद असते, शनिवारी बी बंद असते. एकादशी और गणेश चतुर्थी ही आनंद चतुर्थी दिवशी बंद असते. ओके. गर्दी आता वाढली असेल आठवड्यात शेवटच्या. हो फुल आहे गर्दी. गर्दी फुल आहे. लास्ट रविवार राहिलेला आहे. सगळ्यांनी आखाडी करून घ्यावी. भाईकडनं बघा यांनी बोकड कापून घेतलेला आहे बरं का. एकदम कटिंग वगैरे करून व्यवस्थित आता ही निवद वगैरे दाखवून व्यवस्थित देवाला पूर्ण करणार त्यांचा आखाड. हे सचिन वस्तादकडे आपला कोंबडा आधी कापायला आलेला आहे. हे करगणी जे सुप्रसिद्ध असे सगळ्या कामात टॉपला असणारे सचिन कदम यांचा नंबर मी तुम्हाला खाली देतोय. तुम्ही जर घाटावर आला किंवा करगणीत काय आचारी काम असू दे ना तर काय बी काम असू दे तुमचं 10-50 रुपये इकडे तिकडे ज्यादा घेईल, पण काम फिक्स करणार. अशी ही सगळी जत्रा आखाडाची इथं पूर्णपणे भरलेलं आहे, जे आपण कव्हर करायला आलोय. बघा या आजोबा तुम्ही बघता यांना 4 बायका आहेत बरं का. एवढ्या सगळ्या आपण सुद्धा इथं येऊन त्यांनी कातडी गोळा करायचं काम त्यांच्याकडे आहे. त्यांना आता घेऊन यायला लागली ती. तुम्हाला एक सांभाळणं झाले बायको, इथं माणूस 4 बायका आहेत बघा. माणूस तुम्ही बघून घ्या, पळून चाललाय माणूस. कॅमेरा समोर यायला नको म्हणते. कारकिर्दी त्यांनी गाजवलेले, वय अजून त्यांचं आहे बरं का. हा हात दाखवा इकडे. डोक्याला हात लावून बसलाय माणूस. ते भाविक म्हणजे आपला कोंबडा वगैरे आखाड साजरा करण्यासाठी येत आहे, त्यांच्यासाठी बघा पाण्याची वगैरे सोय इथं आहे. म्हणजे इथलं पाणी तुम्ही वापरू शकताय बरं का. तरी तसं तुम्ही पाणी स्वतःच्या कळशा वगैरे जर असतील किंवा काहीतरी असेल सामान, तर तुम्ही असं पाणी वगैरे घेऊन जाऊ शकताय. आता आपण तेल घ्यायला आलोय. इथं एक दुकान सुद्धा झाले बघा, तुम्ही बघू शकताय. म्हणजे जर काय विसरलं असेल तुमचं, आता जसं आम्ही इथं तेल घेणार आहे, तेलाची पिशवी घेणार आहे, तेलाची पिशवी बारीक सारीक सगळं सामान तुम्हाला इथं मिळणार आहे. किराणा मालाचं दुकान असल्यासारखं हे दुकान आहे. तेलाची पिशवी आता आपण घेतलेले पिशवी ही घेऊन आपण सगळं सामान भोगवलं हे सगळं घेऊन आता इकडच्या बाजूला चालले, खालच्या बाजूला. कशासाठी तर आता जागा हुडकायचा कार्यक्रम सुरू झाला. जिथं आपल्याला बनवायचं अशी जागा, आता गर्दी असल्यामुळं भरपूर जागा आपल्याला हुडकायची वेळ आलेली आहे. बघू शकताय तुम्ही इकडं आता जागा हुडकायला आपण चालले. असं बसलेले बघा जेवायला वगैरे. ज्यांचं झालं आहे सकाळी लवकर येऊन त्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांचं झालेलं आहे. आपल्याला उशीर झालेला आहे जरा. 12:30-1 जरी वाजले असल्या तरीसुद्धा आता आपण बनवणार आहे. आपला कोंबडा आहे त्यामुळे लगेच होण्याची शक्यता आहे. आमच्या इथं आले लक्षात आले की आमच्याकडे जळण नाही. आता जळणाच कसं करायचं. इथं तर पाऊस बिऊस पडून सगळं वल्लं झालं आहे. आजा म्हणतो आता जळणाच कसं करायचं. पाडतो पट्टी म्हणते चल जळण मागतो त्यांना. तेवढं आता मागायचं सुरू आहे बघा. काय पण करून घ्यायला लागते. त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे बरं का. लगेच म्हणली जळण घ्या म्हणली, आहे आमच्याकडे शिल्लक इथं. त्यांचं पण बनवायचं सुरू आहे.
तर ही सगळी देवाला आखाडाला आलेली माणसं एकमेकाला मदत करताना तुम्ही बघताय. आजानं सुद्धा त्यांच्याकडनं जण मागून घेतलेलं आणि त्यांनी सुद्धा लगेच होकार त्याला दिलेला आहे. पण तुम्ही इथं बघू शकताय पाऊस झाल्यामुळं बऱ्यापैकी हिरवगार असं वातावरण आणि आखाडात बऱ्यापैकी असंच वातावरण असतं. तर आपण आता ही लोकेशन घेतलेलं आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला दिसायला पण क्वालिटी आणि बनवायला आम्हाला पण मजा येणार. तर आजाची तयारी तुम्ही बघू शकताय. व्यवस्थित तिथं जे आपण तोडलेलं जे चिकन आहे तिथं टांगून ठेवलेलं आहे. का तर काय तर कुत्रं बित्रं काय तर कोण घेऊन जाणार पळत. आणि आता सध्या त्याची चुलीची तयारी सुरू आहे. इकडे असं पाण्याचा प्रवाह सुद्धा सुरू आहे. ह्या लोकांचं ऑलरेडी बनवायचं सुरू आहे. आणि हे बघा लोक असं वाट बघत बसलेत कधी यांचं तयार होते आणि आपण आता कधी जेवणावर ताव मारतोय. बघू शकता तुम्ही यांचं चटणी वगैरे ॲड करतायत ते. तेवढं जण का पूर्ण नाही म्हणून आजा आम्ही आपलं यूट्यूब व्हिडिओ आहे चॅनल आहे याड लावलेलं म्हणून असं 2-3 लाकडं आणली. आजाला काय तेवढी पुरली नाही ती. आजा डबल गेला आहे मागायला. आजाचा नाद करायला नाही बरं का. मागण्यात त्याचा नाद करायचा नाही कोणी. हो का कागद बिगद अशी सगळी तयारी. हसती एकदम गोड नाजूक स्माईल त्याची. चूल पेटवायचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. सगळं पावसाचं वातावरण पाणी हे ते. पण आता मॅन वर्सेस वाईल्डमध्ये बिअर ग्रिल जसा दगडानं पेटू दे तसा आज आमचा काडीपिटीनं पेटू दे. चूल पेटल का चालाय प्रयत्न चूल पेटवण्याचाच. वल्ल झाले पण चूल तर पेटवायला लागणार आहे. हो का आता यांचं शिजलं होतं म्हणून ते आता निवद देवाला घेऊन चाललेत बरं का. आता असा ही निवद पाणी त्यासोबत घेऊन व्यवस्थित देवाला जाऊन निवद दाखवून आल्याशिवाय ते जेवणार नाहीत. कारण आधी निवद दाखवणं देवाला हे इम्पॉर्टंट आहे. आपण पण तसंच करणार आहे. आता आपण सध्या कापून आणलेलं आहे पण त्यानंतर सगळं शिजवल्यानंतर वगैरे देवाला आपण निवद घेऊन जाणार. मग शेवटी आजानं एका जणाची लाकडं आणून दुसऱ्या जणाचा आहार आणून चूल पेटवलेलं आहे बरं का. ऑलमोस्ट पेटवलेलं आहे. धूर मात्र आता यायला लागला आहे. जराच वेळात चूल पेटणार आहे. वाढ जरा. बघू शकताय तुम्ही अथक प्रयत्न. एवढं कष्ट त्यानं कधीच घेतलं नाही बरं का. एवढं कष्ट आयुष्यात जर त्याने घेतलं असतं तर आता PSI असता अजय. पण नाही त्याला इथे येऊन माझ्यासोबत चूल पेटवायची होती. तर ही तुम्ही म्हणणार असली कसली चूल पेटवायला लागलाय गडी. पण ते तुम्ही कधी चुली पेटवल्यात का बघा. कारण ह्या माणसानं आत्तापर्यंत 2 ते 2.5 हजार चुली पेटवलेल्या आहेत. चूल पेटवण्याचा बादशाह म्हणून त्याची ओळख बघा. आजा म्हणला मी चूल बिल पेटवल्या की बंद कर मोबाईल बाग भगुलं धुवून घे आणि याला माती ही लाव जरा काम काय तर कर म्हणला आहे. त्यामुळे आता कार्यक्रम सुरू. ते बघूला आपण जरा खवळून घेऊया पहिला. आजानं सांगितले तसं पाणी इथं येतं या पाण्यातच आपण करतो बरं का. काही विषय नाही. कालवण करायला पाणी वेगळं आहे तसं पण आता ही भक्तांसाठी त्यांनी पाणीची सोय केलेली आहे बाबा. धुवायला भांडी ही ती म्हणा बाकीच्या गोष्टी. ही कार्यक्रम बघून खवळून घेतलेला आहे. आणि आता ह्याला आपण इथली जसं सांगितले तशी माती लावून घ्यायची. माती तुम्ही लावल्या का कधी बघूल्याला. जरा पण बाहेरनंच लावायचे फक्त. माती अशी जरा हे कसं आहे बघूल आपलं करपून ये जळून ये हे असं लावायला लागते त्याला माती. व्यवस्थित एकदम सगळ्या बाजूने 4 बाजूने लावली का नाही कार्यक्रम ओके आपला फिट होतो. वास का ओके मध्ये लागलेलं आहे बरं का. बघू शकताय तुम्ही हे असं लागलेलं आहे. या हात पण बघू शकताय. काही विषय नाही. चला आता बघूला आपण चुलीवर ठेवूया लगेच तयारी.
जरा चूल जरा व्यवस्थित अशी करून व्यवस्थित बघवलं बसते आपलं, काही विषय नाही. पाऊस जरा बारीक आता चालू व्हायला लागलाय, पण आता पावसातच गरम गरम रस्सा प्यायचा आहे तुम्हाला, भाकरीसोबत खायचं आहे म्हणल्यावर विषयच नाही. चॅनलला नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इतर एवढी माणसं आहे ती, इकडे एवढी माणसं आहे ती बघा बघा, तुम्ही बघू शकता ही सगळी माणसं आहे ती, ह्या बी बाजूला माणसं आहे ती. हे सगळ्या माणसांपुढे असं मोबाईल घेऊन मी व्हिडिओ करतो, माझ्याकडे बघते ती येडा आहे का काय म्हणून. आता कसं करावं सांगा, आता त्यांना वाटतं आपण येडा आहे ते, पण तुम्ही मात्र सपोर्ट करा. तुम्हाला माहिती आहे ही विषय काय आहे आपला. फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबला आपल्याला सपोर्टच पाहिजे. यूट्यूबला सपोर्ट मिळाला का नाही एकदा, मग तुम्हाला मजा येणार खरी. आता तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बघताय, तुम्ही असं जास्त लेंथचं व्हिडिओसुद्धा बघायला तुम्हाला आता मजा यायला लागल्या. तुम्हाला जाणवतं आहे ते ॲनालिटिक्सवरनं मी बघितले. तर तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. लगेच इकडे चूल पेटवायचे, त्यामुळे त्याला जाळ घालायला सांगितलं आहे, बरोबर का? जाळ घालू का? चालते, क्वालिटीच होणार आहे. हळद त्या पुडीत आहे, पुडीत हळद. आता मॅरिनेशन, हो मॅरिनेशन आपल्या भाषेत, हायपाय भाषेत घ्या हा टाकायचा कार्यक्रम. हळद पिवळी कोंबडी कवळी, जपून लावा त्या पिसाला. हे मीठच आहे का बघ ती, साखर आहे? मीठ आहे का साखर आहे? मीठच आहे ना. जरा खाऊन बघ की, खाऊन बघ, नाही तर गोड व्हायचं मटण सगळं. मीठ आहे ना, मोठं मीठ दिलेलं आहे घरातल्याने, मोठं मीठ दिलेलं आहे. आम्हाला अंदाज नाही हो मोठ्या मिठाचा. ही आमच्या आजीनं सगळं कार्यक्रम बांधून दिल्यामुळं, ही जुनं माणूस आमच्या आजी फक्त मोठंच मीठ खाते, सेंद्रिय मीठ म्हणतात त्याला. ती कधी बरका असं बारीक मीठ कधी खात नाही आता आलेलं पहिल्यापासून. त्यामुळे आता देताना पण आम्हाला मोठं मीठ दिले. पळी योग येत आहे, झाडाच्या बुडक्यात आहे बघा. बघूल पण तापले ना इथं. आता ही पळी घ्या तुम्ही पहिला, आणि आता ही तेलाची पिशवी आपण इथं घेतलेली. ऊन पडली की राव, काय राव छत्रीन काय हो देवानं बघा. आपल्याला छत्री नाही काय ना म्हणून डायरेक्ट आपल्याला ऊन डायरेक्ट ऊन पडलेलं तुम्ही बघू शकताय कसं आहे ऊन. आणि हे कार्यक्रम आपला चालू हो का, हे ऊन. पाऊस पडत होता, आता अचानक एकदम अचानक ऊन. धन्यवाद मसोबा. मध्ये तेल ॲड करून घेतलेला आहे. कार्यक्रम आपला सुरू झाला आहे. तुम्ही जे वाट बघत होता तो त्यात कांदा टाकून घ्यायला लागला आहे, कांदा भाजायसाठी. कांदा एकदम बघूल धरायला गरम झाले, त्यामुळे तयार केलेला आहे बघा. आणलेल्या पिशवीज घड्या घालून आता त्यानंच बघूल धरायचं. कांदा भाजून घ्यायचा कार्यक्रम सुरू आहे. थोड्याच वेळात आता आपलं निवद आणि जेवण तयार होणार आहे. दोघंच आहे बरं का, आम्ही दोघंच. कोणा आता गावल त्याला बोलवायचं आहे तसं गावातनं, पण आता सध्या बनवायला ही ती सगळं आम्ही दोघं आली. दोघावरच कार्यक्रम सगळा करून टाकायचा. आपल्या घरचा आहे ना कोंबडी, मानदेशी ब्लॉगरचा आहे ना हो, त्यामुळे. तुम्ही बघू शकता आपल्या अथक प्रयत्नानंतर आपण चूल पेटवून आता मटण मस्तपैकी शिजत टाकलेलं आहे. जाळ पण चांगला लागला आहे खालनं. आता हे बघा, आता मटण ओके. पाणी घ्या थोडं वर सोडायला. पाणी सुद्धा आपण बिसलेच वापरणार आहे, एवढं काय विषय नाही. बाहेरीतले भाविक भक्त असल्यामुळं पाणी दिसलेले टॉप क्वालिटी. हो बस. कोंबडा देशी असल्यामुळे जरा वेळ लागणार आहे शिजायला. आता मस्तपैकी 10 मिनटं आपण याला अंगच्या पाण्यात शिजवणार आहे. नंतर परिस्थिती बघून खालची आपण वरनं पाणी सोडायचं आहे. ओके, जाळ लागला व्यवस्थित. चूल आता अशी पेटवू द्या
बर्फ जरी पडला तर चोली येऊ शकत नाही आता, विषयच नाही. जाळ लय जोरात लागला. पावसात पाऊस किती पण येते, बर्फ पडला तरी काय विषय नाही. श्रद्धाला पावणारा देव आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे. म्हणजे ठीक आहे. तुमचं काय नवस वगैरे काय? नवस आहे, नवस आमचं पूर्ण होणार. आम्ही नवस केलं तर ते आमचं पूर्ण झालेलं आहे. तुमचं गाव कुठलं? नागाव, नागाव. निमणी नागाव. नागाव सगळी नागावची आम्ही आलोय. बरं सगळे नागाव. नागाव तुम्ही इथं आता किती वर्ष झाले आता? हे आमचं तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष आहे. आणि आमच्या जे हो तिन्ही वर्ष आम्ही कोंबडा कापतो. आमची जी बोलले ते आमचं प्रत्येकाला पूर्ण झालेलं आहे. आम्ही तरी 50 किलोमीटर जाऊन आलेलो आहे आणि तेवढं आमची खरंच श्रद्धास्थान आहे हे. त्यामुळे आम्हाला तर इथे येऊन तेवढंच आपलं एक नंबर वाटलं, चांगलं फील वाटलं. आणि जे मनातलं आहे ते भेगाट आहे, जे मसोबा आहे ते खरोखर पावणार आहे. आणि खरोखर श्रद्धा जे बोललेलं आहे ते खरोखर आपला देव आपला पावतोय आणि ते पूर्ण करतोय आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतोय आम्ही. असं आहे. ओके, थँक्यू. मित्रांनो, आपण पलीकडे एखादी मुलाखत घेताना आपल्या भाकरी कुत्र्याने नेलेल्या आहेत. तरी हे मामा गाव ना, मामा नाव खांजोडवाडीचे मामा आहेत, सूर्यवंशी. हा, त्यांनी आपल्याला भाकरी दिलेत. ठीक आहे दादा, धन्यवाद दिल्याबद्दल. आपण पलीकडचे असा निसर्गाचा एकदम व्हिडिओ शॉट घेताना आपल्या भाकरी हे कुत्र्याने नेलेल्या आहेत आणि आपल्याला त्यांनी भाकरी दिलेत. युवा नेते सचिन दादा यांनी आपल्याला भाकरी दिल्या, त्यामुळं आपण त्यांचं धन्यवाद. तर चला मित्रांनो, मस्तपैकी आपल्या असा आता कालवणला कट आलेला आहे आणि पावसाचं पाणी वरून पडतंयच, तर आपला हा आता रस्सा मस्तपैकी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, कट बघा कसा आला. आणि हा सगळा घरगुती मसाला आहे. आणि विषय आता जाऊ द्या, कुत्र्यानं भाकरी पडल्याचा विषय आपण लांब ठेवू. आपल्याला भाकरी एक जणांनी दिलेला आहे. हो भाकरी आहे, देव मापाला असल्या तर देऊ शकता. देणार घे. होय, अजून तिघजण यायला आहेत, तिघजण. बट हे काय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या पलीकडे एकाची मुलाखत घेताना आपल्या भाकरी ह्या कुत्र्यानं पळल्या होत्या आणि ते आपल्या जवळचे म्हणजे आपल्या आटपाडी तालुक्यातलेच आहेत. नाही भात आहे, आम्हाला भात आहे. ओके, चला या. तर मित्रांनो, आपण भाकरी घेऊ. ओके, धन्यवाद. आपल्याला हे अजून 2 भाकरी दिल्या आहेत आणि हे आहेत हरी मामा, खंजरवाडीचे सुप्रसिद्ध डाळिंब बागायतदार. आणि परवाजी यांची 1 कोटीची बागायतदार चालते. हा, हे प्रवासचे भाचे आहेत. तरी धन्यवाद दादा. हे खंजरवाडीचे सुप्रसिद्ध बागायतदार आणि ह्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. आणि आमचं पलीकडच चालू होतं जेवण आणि पलीकडची मुलाखत घेताना आमच्या भाकरी कुत्र्याने पडल्या होत्या, तरी ह्यांनी आपल्याला भाकरीतून सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ओके, चला भेटू परत. तुमचं काय नमस्कार, तुमचं नमस्कार होतं? नमस्कार असेल ते मिळतंय आपल्या पदाला. असं आहे. तुम्ही कुठं आला? मी आटपडे आलोय. 9 किलोमीटर आहे आटपडे खालतं. असं आहे. बरं, ठीक आहे. आपल्या देवानं भगवंता चांगला आहे. त्यांना माहिती द्या, त्यांचं काय नवस आहे काय नाही विचार. बरं, तुमचं नमस्कार होतं? आपल्याला 4 मुली होत्या, हां, 5वा मुलगा झालाय. बरं, ठीक आहे. या देवानं म्हणजे तुम्ही आपल्याला मला चांगला नमस आहे. केलेलं नमस आणि हा केला देव नाही. तुम्हाला पावला. हा, पावला. असं आहे माझं, दुसरं काय नाही. आटपाड्यात किती किलोमीटर असू द्या, काढता नाही मला. मी काय चांगली येता मार्गाने येता जाता जाता हा देवाच्या पाया पडून जातात. नारळ फोडून 5, 50, 100, 200 जाऊ द्या, काढता नाही. असं आहे. बरं बरं, ठीक आहे. हॅलो, तुमची प्रतिक्रिया? नमस्कार. तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. मी सकाळ वृत्तपत्रकार आहे, कोल्हापूर ज्येष्ठ आलोय. तर मसोबाचं वैशिष्ट्य आणि एक नंबर आहे. ते जागृत देवस्थान असं आहे, जागृत आम्हाला आहे, समजतंय. पण माणसाने व्यवस्थित ठेवायला पाहिजे. व्यवस्थित नाही बरं, काय त्याची निगा राखली शारदा पाहिजे. ठेवा पाहिजे. एक नंबर आहे देव. बर, देवा काय म्हणेल ते आपण घडतंय. बरोबर. हा, असं आहे. तुम्ही काय दक्षिणा वगैरे काय ठेवता? दक्षिण आपल्या मनाला इच्छा काय असन 100, 200 ठेवतो तो काय त्याच्या मनात. चला, हा निवद आपल्याला मसोबाला दाखवायचा. शुभम, निवद घ्या. चला, हा निवद घेऊन आपण आता जातोय बरं का. तर मित्रांनो, एवढ्या परिश्रमानंतर आपला निवद तयार आहे बरं का. यात बघू शकता तुम्ही, ते दामटा म्हणून एक प्रकार असते. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण आता देवाला जाणार आहे बरं का. देवाला निवद दाखवायचा आहे. त्यानंतरच काय असेल ते आपण इथलं जेवण वगैरे करणार आहे. कारण इथं अशी श्रद्धा आहे की देवाला इथं नाही,
सगळीकडे अशी श्रद्धा आहे की देवाला पहिला निवद दाखवल्याशिवाय आपण जेवत नाही. तसंच इथं हा जो निवद आहे का नाही तुम्ही जो बघताय, दामटा असेल, अंडा असेल, लिंबू असेल, काळीज असेल किंवा प्रत्येक गोष्ट ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल, ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन देवाला निवद दाखवला जाणार आहे. त्यानंतर आपण आल्यावर इथं जेवण करणार आहे. मग आपण अजून आपल्यासोबत एक जण मेंबर बोलवले आहेत, तेवढे मात्र येतील आणि आपण जेवण करतोय. तर चला आता आम्ही आता हा ठरल्याप्रमाणे आता आपला निवद झालेला आहे आणि आपण हा म्हसोबाच्या चरणी अर्पण करायला चाललेलो आहोत. तरी तुम्ही बघू शकता. चला शुभम आपला पुढे चाललेला आहे आणि हे मानदेशी ब्लॉगर आणि ही सगळी घसरण्याची वाट आहे. तुम्ही बघू शकता. आता जरा ऊन पडलेलं आहे, मगापासून पाऊस होता आणि तसल्या पावसात आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळी पंगत बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हा झरणा म्हणजे म्हसोबाच्या पाठीमागे एक तळा आहे, त्या तळ्यातून हा पाझरून पाणी येत आहे. तरी हा पाण्याचा झरा म्हणजे सगळ्याच इथल्या येणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतो, भांडे धुण्यासाठी, पाणी वापरण्यासाठी, जेवणासाठी, सगळ्यांसाठी. तुम्ही बघू शकता. हा दादा गाव कुठलं? बघा भावी भक्त हे खूप अंतरावरून आपल्या म्हसोबाच्या भेटीसाठी येत आहेत आणि त्यांचं जे नवस आहे जे पूर्ण झालेलं आहे ते त्यासाठी कोंबडा वगैरे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी येत आहेत. तर तुम्ही बघू शकता. चला आपण आता म्हसोबाच्या दिशेने चाललेलो आहे, म्हसोबा मंदिराच्या दिशेने. आणि आपण बघू शकता आता थोडेच आता टाईम पण 4 वाजलेले आहेत, गर्दी हळूहळू कमी होत आहे. आणि बघा हा मानदेशी ब्लॉगर आणि हा रिमझिम पडणारा पाऊस, डोंगर वगैरे तुम्ही बघू शकता आणि सुंदर असं हे ठिकाण. आणि आम्ही चाललेलो आहोत म्हसोबाच्या दिशेने. बघू शकता आपण इथे आम्हाला जागा कुठेही भेटलेली नाही आणि आषाढच्या महिन्यामध्ये इथे खूपच गर्दी असते, त्यामुळे आम्हाला जागा भेटणं जवळजवळ कठीण झालेलं. आणि आपण एक ठिकाणी जागा हुडकून तिथं आपण सगळं नैवेद्य वगैरे शिजवलेलं आहे, कोंबडा वगैरे. आणि आता आपण चाललेलो आहोत एक कमीत कमी अर्धा किलोमीटर लांब म्हसोबाच्या मंदिरा शेजारी. तरी तुम्ही बघू शकता सुंदर असा हा परिसर, निसर्गरम्य वातावरण, रिमझिम पाऊस आणि तुम्ही बघू शकता हे सुंदर असं दृश्य आहे म्हसोबा देवस्थानापासलं. आणि बघा हे तळं, ह्या तळ्यातलं पाणी खाली फिल्टर होऊन येतं पाझराच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता. बघा हे. आणि ह्यासोबतच निवदासोबतच आपल्याला म्हसोबाला अर्पण करण्यासाठी नारळ, गुलाल, अगरबत्ती हे सगळं साहित्य लागतं. आणि त्यासाठी बघा आपण इथे चाललेलो आहोत. आणि ह्या आहेत आमच्याच गावच्या करगणीच्या भाभी आहेत ह्या. आणि आम्ही इथे नारळ आणि गुलाल अगरबत्ती घेत आहोत. आणि पहा फक्त 30 रुपयामध्ये इथे आपल्याला नारळ, गुलाल, अगरबत्ती सगळं वगैरे भेटून जाईल देवासाठी लागणारं साहित्य. हे म्हसोबा मंदिर जागृत देवस्थान बघू शकता. आणि हे आमच्या भागातील म्हसोबा देवस्थान, असे हे देवस्थान जागृत आहे. मित्रांनो आपण नारळ हा फोडलेला आहे. चला या. देवाला नारळ हा अर्पण करतोय आपण, साखर पण अर्पण करत आहे मित्रांनो. आणि हा जो गुलाल आहे आपण घेतलेला तो देवाला पण अर्पण करत आहे. आणि त्यातला
म्हसोबाच्या नावानं चांग भलं. चला तुम्ही बघू शकता म्हसोबा देवस्थान हे आमच्या तालुक्यातील सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. आणि इथे आपले नवीनच मानदेशी ब्लॉगर यांनी एक आपलं नवस बोललेलं आहे की त्यांचे 50K इंस्टाग्राम फॉलोअर झाल्यानंतर ते इथे आपला नवस पूर्ण करणार आहेत. तरी तुम्ही बघू शकता या देवाचा महिमा. चला तर आपण पुढे जाऊया. आणि हे सुद्धा आपले फॉलोअर्स आहेत आणि हे सुद्धा आपले व्हिडिओ बघत आहेत. तरी त्यांना विचारूया पूजाराम, तुम्ही ह्या देवाबद्दल काय सांगू इच्छिता? हे जागृत देवस्थान आहे म्हसोबाचे. कायम गर्दी असते. मंगळवार, शुक्रवार, रविवार हे देवाचे वार आहेत मेन. आणि भरपूर यात्रा आहे, तर गर्दी भरपूर असते. कोणत्या महिन्यात देवाची यात्रा असते? कायम यात्रा चालू असते. श्रावण महिना फक्त बंद असते आणि कायम यात्रा चालू असते इथे. म्हणजे हा नवसाला हा, नवसाला पावणारा जागृत देवस्थान आहे. कायम तुम्ही full गर्दी. किती वर्षापासून ह्या देवाची सेवा करता? आम्ही 15 वर्ष झाली. 15 वर्षापासून आम्ही. तर हा म्हसोबा देव आहे आणि इथे श्रावण महिना सोडून 11ही महिने या देवस्थानामध्ये जत्रा भरली जाते. आणि ह्या देवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जो नवस करतो ह्या देवाला, तो नवस हा पूर्णपणे इथं संपूर्ण होतो. आणि त्या श्रद्धेपोटी भाविक भक्त आपले हे नवस जे आहे ते फेडण्यासाठी इथे येतात. धन्यवाद. म्हसोबाच्या नावानं सांग भले. काळेच ट्राय करून बघत आहोत. हा अप्रतिम अशी चव आहे मित्रांनो. चला तर आपण जेवण करूया. तर मित्रांनो तुम्ही बघता हे म्हणजे तळं आणि हे म्हसोबाचं मंदिर जे भेवघाटातलं आहे. आणि विषय असा आहे की इथं जो पण नवस बोलला जातो ना तो पूर्ण होतो बरं का. आता आपण बऱ्याच जणांची मुलाखत बघितली, त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की बाबा इथं आम्ही नवस केलता आणि तो नवस पूर्ण झाला म्हणून आम्ही इथं कोंबडा किंवा बोकड कापतोय. तरी इथं अशी श्रद्धा आहे की बाबा आखाड महिन्यामध्ये येऊन कोंबडा किंवा बोकड हे कापलं जातं, सगळ्यांना जेवायला दिलं जातं, देवाला नैवेद्य दाखवलं जातं. ह्याचा अर्थ असा आहे की हा जो देव आहे का नाही तो देव नवस हा पूर्ण करतो. तर तुम्ही नक्की भेट द्या भेवघाटला असलेलं हे म्हसोबाचं मंदिर. तुम्हाला आम्हाला कणस जर घ्यायची असली तर कशी भेटतात सांगा? 50ला 3 भेटते. ते शिजवून म्हटलं तर 25ला 1, भाजून 25ला 1 भेटते. 50ला 3 कणस मित्रांनो. आपणाला माहिती आहे लोणावळा वगैरे साईडला आपण जर घेतलो तर 50ला 1 कणीस आहे. पण इथं त्यांनी देवाच्या श्रद्धेमुळं 50ला 3 कणस ठेवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला उकडून आणि भाजून स्वीट कॉर्न कणीस आहे, स्वीट कॉर्न. आणि हे पाहू शकता असं अगदी गावरान कणस आहेत. मिरज होऊन आपल्यासाठी बिसलेचे थंड पाणी घेऊन आलेत आणि चपाती घेऊन आलेत. ते सध्या मिरजवरून आले आहेत. तरी धन्यवाद. चला. तर हे तुम्ही बघू शकता वातावरण असं आहे. पाऊस पडतोय वरनं बरं का, पण ऊन सुद्धा पडलेला आहे. सध्या आखाड्याचं वातावरण असं सध्या तुम्ही बघू शकता. गर्दी इथं मात्र भरपूर आहे बरं का. 4 व्हीलर ऑलमोस्ट तरी नाही म्हणला तरी 1000 ते 1500 पब्लिक इथं आलेला आहे. ह्या सगळ्या भाविकांची श्रद्धा ह्या म्हसोबावरती आहे बरं का. आणि बघू शकता आपण आपल्या जेवणाकडे जाण्याचा खडतर मार्ग. इथे सगळं चिखल झालेला आहे, पाऊस पडलेला आहे. तरी पण आम्ही यातून कशी वाट काढून आमच्या जेवणाच्या ठिकाणी जात आहेत. तुम्ही बघू शकता हे पहा आपल्याच नजदीक गावचे हितर गावचे मित्र आहेत आपले. आणि तुम्ही बघू शकता चिखल हा पडणार मोबाईल ठेवू नाही, पडत नाही. आपण चला बच्चू गाडी व्यवस्थित जाऊ द्या. ओके धन्यवाद बच्चू यांनी गाडी व्यवस्थितरित्या ह्या मार्गातून. आणि तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने आम्ही खूपच खडतर प्रवासातून देवाला नैवेद्य दाखवून आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. आणि हे आपले 2 सवंगडी जेवण करण्यासाठी तयार आहेत. ते एक मिरजवरून आलेलं आहे तर एक विटा मायनीवरून आलेलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, जरा दाखवा. आणि बघू शकता हे मी केलेलं कालवण मस्तरित्या झालेलं आहे. आणि आता लवकरच आमची जेवणाची पंगत बसत आहे. तरी तुम्ही पण सगळेजण जेवायला या. चला तर मित्रांनो आपलं आता ताट सगळं झालेलं आहे. बच्चूने वगैरे सुरुवात केलेलं आहे. आणि हा कट. चला तर आपण टेस्ट करून बघूया. बच्चू कधी झाले टेस्ट? ठीक आहे मित्रांनो, चला तर आपण जेवण करूया बस. आणि हा लिंबू पिळलेला आहे. आणि तरी मित्रांनो बघू शकता आपण ज्वारीची भाकरी आहे आणि आपण आता हे कुस्करत आहे.
पहिले आमच्या भाकरीत नमस्कार. मी सध्या मायनी गावचा रहिवासी असून मानदेशी ब्लॉगर शुभमने फोन केला. त्वरित मी गाडीला किक मारली आणि जस्ट बेवघाटमध्ये पोहोचलो. तर मित्रांनो, आपला हा कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न झालेला आहे आणि हा मानदेशी ब्लॉगर आपला नवसाचा मसोबा म्हणजे बेवघाटमधील घाटामध्ये असलेला मसोबा, ह्या देवाला मानदेशी ब्लॉगरने एक नवस मागितलेला आहे. लवकरच 100K आपले फॉलोअर्स होऊ दे आणि तो ह्या देवाला 100K फॉलोअर झाल्यानंतर एक बोकड कापणार आहे आणि त्याचा हा नवस पूर्ण होऊ दे हीच मसोबा चरणी प्रार्थना मिळते है. मसोबा या नावानं सांग बोल. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. अशा तऱ्हेने आमची ही बेवघाटची आखाडाची यात्रा संपली बरं का मित्रांनो. चॅनल आपल्या नक्की फॉलो सबस्क्राईब करा.